तर तिची इंटरशिप झाली आहे. आता आपण चाललो तिला आणायला नांदूर शिंगोटेला. ती येऊन थांबली तिथं पुण्यावरून. जास्त वजन असल्यामुळं गाडीवर चाललं आहे, नाही तर ती बसने चालली असते. तर चला तिला घ्यायला जाऊ आपण. तर दिदी आली मित्रांनो. 2 समोसा दादा, 1 समोसा 1 कचोरी. चीज समोसा वगैरे खाऊन आपण घरात घेऊया. चला लवकर. दीदीचे बाचके घेऊन चाललोय आपण घरी. आता जस्ट समोसा खाल्लाय. दीदीचे बाचके बुचके घेऊन चाललोय घरी. दीदीने एवढं एकटीने उचलून आणलंय पुण्यावरून. चला घरी. घरी गेल्यावर दीदी बोलली की नारळ खायचंय मला. मग दीदीला आपण नारळ पाडून देऊ. आपल्या नवीन झाडाचा 12 वर्ष लागले त्या झाडाला नारळ यायला. दीदीला तसं नारळ खूप आवडतं. वडापाव आलाय मित्रांनो. गोकुळ वडापाव. पावड आहे अच्छी. तर दीदीचा आवडता पावडा खाऊ आपण. उन्हाचा एवढा गरम गरम पावडा खाऊन आपण आता इथून निघूया. जास्तच गरम झाले त्यामुळे आपण काहीतरी थंड घेऊ, मग घरी जाऊ. गावाला मित्रांनो आपलं आता रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे जास्त जरा धूळ जास्त उडतीये. तसं गाव खूप सुंदर आहे आपलं. ते वेगळंच मशीन दिसतंय. रस्ता साफ करायचं मशीन आहे. चला तर गावामध्ये एंट्री करूया. ही आपली गोदावरी नदी. बघा गोदावरी नदी. पाणी कमी आहे उन्हाळ्याचं. लोक मासे पकडताय. हे बघा इकडे जास्त पाणी आहे, इकडे पाणी नाही. इकडे पाणी खूप आहे. अशी आपली नदी आणि आपलं गाव. हे आपलं क्रिकेट ग्राउंड. हो. तर आज बुधवार असल्याने गावाचा बाजार आहे मित्रांनो. दीदीला माहिती नव्हतं आणि दीदी आता घरी गेले नारळ पाडणार आहे. तर चला गावात एंट्री करूया. डायरेक्ट घरी जाऊ आता. तर आपण नारळ पाडण्यासाठी काय ते हत्यार तयार करतोय. तर हे भेटले आपल्याला काय खुरप. ते बांबू बांधू आपण. ते नारळ जास्त वर नाही आहे. नारळ पाडू आपण त्या याने, ह्या हत्याने बांधून घेऊ चांगलं टाईट. मग त्याला वरती त्याला तिथं मग लावून घेऊ. तर बघूया नारळ पडतंय का. तर मी खूप वेळ ट्राय केलं, 15-20 मिनिट झाले पडत नव्हतं. मग असा धक्का दिला थोडासा, खूप वेळा धक्का दिला. मग नारळ पडायचं ट्राय करत होतो. मग शेवटी बघा तुम्ही आता, शेवटी पडलं नारळ. ते आणखी एक वाटा थोड्या वेळाने आपण ते आता खायला घेऊ. आपण आपल्या झाडाचे नारळ, स्पेशल नारळ. तर ते आम्ही फोडलं आणि त्यामध्ये तुम्ही पाणी बघू शकता किती निघालंय. 700-800 ml पाणी निघालंय. आता त्यात मलाई निघते का बघूया आपण. तर नारळ फोडलंय आपण. मलाई पण आहे दिसती. मलाई पण निघाली मित्रांनो. हे बघा नारळ. तर दीदीने ते एक नारळ संपवलंय पूर्ण आणि हे बाकीचं मम्मी आणि मी खातोय. असे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.